त्याला लखोजीराव जाधवांनी बोलून घेतलं, आपल्या मांडीवर बसवलं आणि लखोजीराव जाधव त्या बाळाला प्रश्न विचारताय, बाळ आपलं नाव शहाजी, वा काय सुंदर नाव आहे, मोठं झाल्यानंतर काय करणार, ना ठिकाणी लढत पट्टा खेळणार, घोड्यावर बसणार, लपेट करणार. ही चर्चा या घरामध्ये सुरू असताना त्याच घरामध्ये एक लहान मुलगी खेळत होती. तिचं लक्ष आपल्या वडिलांकडे गेलं. तिनं काय केलं, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवले, बोट आपल्या खाली लागले. हा कोण आपल्या वडिलांच्या मांडीवर येऊन बसला? आता माझ्या मातांनो तुम्ही विचार करा, दुसऱ्याचं मूल जर आपल्या घरामध्ये आलं, त्याला जर आपण आपल्या मांडीवर बसवलं तर आपल्या घरातल्या मुलांची काय अवस्था होईल? होणार की नाही? पण ही जिजाऊ माँसाहेबांची झाली का? नाही. जिजाऊ माँसाहेब परत आल्या आणि आपल्या वडिलांच्या दुसऱ्या मांडीवर येऊन बसल्या. आजोबाजूला बसलेलं होतं ना, त्याला हळूच घेऊन जायला, उठ माझ्या बापाच्या मांडीवरून. हा काय बसलेला, असा बसलेला होता का निबळट सारखा? नाही, बसलेला होता, नाही उठत. याच मुच्छटने मला मांडीवर बसवलं, तुला काय करायचं करून घे. मांडीवर शहाजी बसलेला, मांडीवर शहाजी बसलेला, नाही सण झालं जी जाणार, नाही सण झालं जी जाणार. जी मोठे घेत शहाजी, घेत शहाजी, घेत शहाजी, घेत शहाजी. हे दोघंही होते समोर रंगाचा ताट पडलेलं होतं. दोघांनी एकमेकांच्या अंगावर रंग उधळला. लखोजीराव जाधव उठले आणि म्हणत आहे, अरे बाळालो, बाळालो, भांडू नका, वा वा, काय जोरात छान